सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। यावर राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू आहे। दरम्यान उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली असून आगामी राजकीय घडामोडींवर भाष्य केलंय। आताच्या घडीला कारण अजितदादा गेल्यामुळे आपण अजूनही दुःखाच्याच छायेत आहोत। त्यामुळे आत्ताच फार राजकीय इच्छा आणि इच्छेच्या प्रश्नावर मत व्यक्त करणं कोणीही मला तर फार योग्य होणार नाही। थोडा काळ जाऊ द्यावा, काळच याला उत्तर देत राहील असं मला वाटतं। शरद पवार असं म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी 12 तारखेला एकत्र येणार होते, त्यासाठी अजित पवार आणि जयंत पाटील ही चर्चा करत होते, परंतु दोन्ही पक्ष एकत्र यावे या कोणी मिठाचा खाडा टाकला असे प्रश्न उपस्थित केला। कोणी एकत्र येत असेल तर त्याला कोणी विरोध करायचा काही कारण नाही, ज्याचा त्याचा तो विचाराचा प्रश्न असतो। आणि जर दोन आपल्याला काय मिया वगैरे राहायचे तो क्या करेगा काळजी आपल्याकडे अशी म्हण आहे। त्यामुळे दोन्ही एकत्र येत असेल तर कोणाच्या मिठाच्या खड्याला कोणता अर्थ राहणार आहे? सर्वात महत्वाचं म्हणजे शरद पवार असं म्हटले की सुनेत्रा पवार शपथ घेणार हे त्यांना माहीत नव्हतं, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे। तटकरे आणि पटेलांच्या पुढाकाराने हा निर्णय आहे आणि सुनेत्रा पवारांची शपथ दिलं। शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली, त्यांना माहीतच नव्हतं। तटकरे आणि पटेल हे दोन लोक महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे। पटेल तर दिल्लीतली माहिती, मुंबईतली माहिती आहे। तटकरे, सुनीलजी तटकरे हे सुद्धा माहिती। हे दोन व्यक्ती स्वतःचा स्वार्थ, स्वतःचा इंटरेस्ट त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या राजकीय स्थितीत जाऊ शकतात हे त्यांनी वारंवार सिद्ध केलेलं आहे। त्याच्यामुळं आता तटकरे प्रदेश अध्यक्ष आणि प्रफुल्ल पटेल मला वाटतं काहीतरी त्यांचे पक्षाचे काहीतरी नेते आहेत, मला माहित नाही काय पदाधिकारी आहेत, परंतु हे लोक कसे असतात हे दोन तरी, मी बाकीच्या लोकांविषयी बोलणार, बाकीचे लोक पॉलिटिकली वेगवेगळ्या पद्धतीनं नेतृत्व करणारे, पण हे दोन अतिशय व्यावसायिक पद्धतीनं राजकारण करणारे लोक आहेत। तेव्हा यांना यांच्या इंटरेस्टचा माणूस त्या खुर्चीवर असावा असं यांचं मत सगळीकडे असतं। सुनेत्रा बहिणीविषयी तसं बोलणार नाही, कारण शेवटी त्यांना अजितदादांनी निर्माण केलेलं की तसं पाहायला गेलं तर व्यक्तिगत ताकदीच्या बळावर त्यांनी निर्माण केलंय। त्यामुळे त्यांचा तिथं नैतिक अधिकार आहे, त्याच्याविषयी काही मला असं वाटत नाही बोलावं। तो विषय आहे की सुनेत्रा पवार यांना इतक्या लवकर तात्काळ घटनेची परिनिवड, उपमुख्यमंत्री पदावर निवड हा अंतिम निर्णय एनसीपी कोर कमिटीचाच आहे। दोन एनसीपी एकत्रीकरण त्याची चर्चा चालू होती, ती मुद्दाम काही जण लढू पाहत होतं असल्यानेच इतक्या घाईत सुनेत्रा पवार यांची निवड करण्याच्या हालचाली केल्या गेल्या। सुनेत्रा पवार यांना डीसीएम करणे आणि एनसीपी पार्टीचा अध्यक्ष करणे ही भूमिका प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांच्याच भूमिकेतून झाल्याची माहिती आहे। असू शकतं, त्याच्या पक्षाचा निर्णय आहे। शेवटी काय ते काय दुसऱ्याला राष्ट्रीय अध्यक्ष करणार होते का? समजा शरद पवार आणि त्यांचा पक्ष एकत्र जरी येणार असला ते काही सुप्रियाताईंना किंवा रोहित पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष कसे करणार? करूच शकत नाही। त्यामुळे मला असं वाटतं जो निर्णय झालेला आहे तो मानला पाहिजे, उगाच त्याच्यात फल करण्यात काय अर्थ नाही। सरकारकडे पाशवी बहुमत आहे आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेसाठी एवढी घाई का? सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथ घेण्यावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सवाल उपस्थित केला। त्यांचं ते मत असेल, परंतु लोकभावना पाहता उगाच त्याला फाटेपुड्या फुटण्यापेक्षा त्वरित निर्णय झालेला बरा ही भूमिका सुद्धा काही जणांची असू शकते आणि ती भूमिका चुकीची आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झालं असतं तर सर्व सूत्र ही शरद पवार यांच्या हाती गेले असते। त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील काही नेते सुनेत्रा पवार यांच्या हातात या सर्व पक्ष देण्याच्या हालचालीसाठी हे प्रयत्न चालू आहेत अशी चर्चा आहे। चर्चा काही असू शकते राजकारणात, पण तो पक्ष क्लिअर अजितदादांचाच आहे ना। त्यात पवार साहेबांचा काही हस्तक्षेप असायचं काही कारण नाही। ठीक आहे, पवार साहेबांना मानणारे लोक असू शकतात, पण तो पक्ष क्लिअर अजितदादांचाच आहे। त्याच्यातले लोक भले शरद पवार साहेब असले पाहिजे म्हणतील,
परंतु जोपर्यंत सत्ता आहे तोपर्यंत